हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, सध्या चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर सगळ्यात मोठा जो मुद्दा गाजत आहे, मग तो न्यूज चॅनल असो की एखाद्या कॅन्टीनवरच्या बसलेल्या लोकांच्या गप्पा असो, सगळ्यांवर एकच मुद्दा गाजत आहे की शाहरुख खानचे चिरंजीव आर्यन खान यांना NDPS ऍक्ट अंतर्गत जी जेल झाली आहे, त्यांना अटक झाली आहे. हा फार मोठा आपल्या महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशभरात चर्चेचा मुद्दा बनलाय आणि त्याच्यात फार मोठमोठे खुलासे होत आहे, फार मोठमोठे वाद होत आहे. मग त्याच्यात आपल्या महाराष्ट्रातली गव्हर्नमेंट असो, त्याच्यातले काही मंत्री असो की NCBचे आपले झोनल जे आयुक्त आहेत समीर वानखेडे यांच्यावरचे खुलासे असो की जे मेन त्याच्यातले पंच होते तेच तिथं आता NCB विरोधात फिरले आहेत. बराचसा गोंधळ आता या केसमध्ये माजलाय. काय खरं आहे काय खोटं आहे त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाहीये. आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं की हा नेमकं NDPS ऍक्ट 1985 काय आहे आणि आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून याच्यावर काय एक्झाम मध्ये प्रश्न येऊ शकतात, कारण की मोस्ट हॉट टॉपिक हा बनलाय. तर एक्झाम मध्ये येणाऱ्या भविष्याच्या एक्झाम मध्ये याच्यावर नक्कीच काही ना काही प्रश्न येणार असतात. आपण याला आज आपण कव्हर करणार आहोत की काय आहे NDPS ऍक्ट आणि काय नेमकं चालू घडामोडींमध्ये यावर काय घडत आहे. तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे विसरत जाऊ नका आणि मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरत जाऊ नका. तर जास्त वेळ न करता चला पाहूया की काय हा नेमका NDPS ऍक्ट 1985. भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आता आपल्या MPSC साठी अवेलेबल झालाय. मित्रांनो, 30 ऑक्टोबरला सकाळी 10 ते 11 वाजता ASO मेन्स एक्झाम पेपर 2 होणार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट सहभाग घेऊ शकता. तुम्हाला फक्त कोड यूज करावा लागेल SOHEL1010. हा कोड यूज करून तुम्ही या टेस्टमध्ये फ्री ऑफ कॉस्ट भाग घेऊ शकता. आणि मित्रांनो, अनअकॅडमी बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहे ज्याचा फायदा तुम्ही उचलू शकता. आणि हे जॉईन करताना तुम्ही कोड यूज करा SOHEL1010, त्यामुळे तुम्हाला डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. आणि अनअकॅडमीवर सगळ्या MPSCच्या बॅचेसची प्राइस हाईक होणार आहे. ही प्राइस वाढण्याच्या पहिलेच मित्रांनो MPSCच्या बॅचेस जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला जास्त भुर्दंड बसणार नाही. तर सध्या जो मुद्दा गाजत आहे तो चालू झाला आहे या शिपवरून, कॉर्डेलिया शिप याच्यावर एक पार्टी आयोजित करण्यात आली होती आणि त्या पार्टीमध्ये ड्रग्सचं सेवन करण्यात आलं असं NCBचं म्हणणं होतं. आणि ते NCBने जेव्हा याच्यावर रेड घातली तर जवळपास 1300 लोक या शिपवर उपस्थित होते. 1300 पैकी 20 संदिग्ध त्याच्यात त्यांना सापडले. त्याच्यानंतर त्यांना NCB ऑफिसमध्ये नेण्यात आलं. त्याच्यापैकी मग त्यांनी 13 तिथे ठेवले, बाकीच्यांना सोडलं आणि बाकी नंतर 13 मधून सुद्धा काही सोडण्यात आले. आणि त्या 13 मध्ये शाहरुख खानचे चिरंजीव जे की आर्यन खान यांना पकडण्यात आलं, कारण की यांचे जे मित्र होते अरबाज मर्चंट त्यांच्याजवळ काही प्रमाणात गांजा सापडला होता. ओके, गांजा लक्षात माहित आहे असेल सगळ्यांना, हा एक प्रकारचा अंमली पदार्थ आहे, सबस्टन्स आहे. आर्यन खान जवळ काही नाही सापडलं, परंतु त्यांचे जे मित्र आहेत त्यांच्याजवळ सापडलं. आणि यांच्याजवळ जे मोबाईल आहे यांच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये काही चॅट आढळल्या की जे पेडलर्स असतात, म्हणजे याचा व्यवसाय करणारे लोक, त्यांच्यासोबत त्यांनी संपर्क साधला असा आरोप NCBने कोर्टामध्ये केलाय. या ठिकाणी आता आपल्या इथं प्रश्न निर्माण होतो की NCB काय फुल फॉर्म आहे. तर बघा या ठिकाणी दिलेला आहे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, स्वापक नियंत्रण ब्युरो, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो. लक्षात ठेवा फुल फॉर्म नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो. इथे तुमच्यासाठी एक मी प्रश्न देतो, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या की सध्याच्या घडीला NCBचे डायरेक्टर जनरल कोण आहे. डायरेक्टर जनरल दिल्लीचा असतो, तुम्हाला सांगतो, नाही तर तुम्ही आपल्या समीर वानखेडे साहेबांचं नाव लिहित बसाल. डायरेक्टर जनरल ऑफ NCB कोण आहे कमेंट बॉक्समध्ये लिहिणं विसरू नका. मी याला नंतर लागले असता आपण याचं उत्तर सुद्धा पाहून घेऊ. आणि हा मुद्दा गाजला की समीर वानखेडे जे की झोनल आयुक्त आहे त्यांनी या आर्यन खानला अरेस्ट केली. आणि आता समीर वानखेडेवर बरेचसे आरोप वगैरे करण्यात येत आहे, कारण की त्याच्यातले जे पंच आहे ते फार विवादास्पद व्यक्ती होत्या. एकाचं काही राजकीय पार्टीशी संबंध जोडण्यात आला, एक स्वतःच गुन्हेगार होता, त्याचा बॉडीगार्ड आता तो सुद्धा पंच होता आणि तोच फिरला आणि त्यानं म्हटलंय की हे सगळं एक्स्टॉर्शनचा केस आहे, म्हणजे ब्लॅकमेलिंगचा केस आहे. शाहरुख खानकडून खंडणी वसूल करण्यात आली होती, मांडवली करण्यात आली होती, म्हणजे मुद्दा फार गाजलाय आता. तर हा काही नवा मुद्दा नाहीये बॉलिवूडसाठी. बॉलिवूडमध्ये बरेचसे पिक्चर सुद्धा याच्यावर आले. याच्यामध्ये उडता पंजाब हा एक पिक्चर ड्रग्सवर होता. त्याच्यानंतर फॅशन नावाचा पिक्चर होता, तो या अंमली पदार्थांवर आणि ड्रग्सच्या वापरावर आधारित होता. त्यानंतर एक पिक्चर आला होता जॉन अब्राहमचा फोर्स. हा तर NCBचा जो अधिकारी कसा कार्य करतो त्याच्यामध्ये जॉन अब्राहमला NCBचा अधिकारी दाखवलं होतं आणि ते कशी बोल्ड ऍक्टिंग करून त्याच्यामध्ये मुजरिमांना पकडतात, गुन्हेगारांना दाखवलं होतं. बहुतेक समीर वानखेडेंनी यांच्यापासून इन्स्पिरेशन घेतली असेल, म्हणून जास्तच ते ऍक्टिव्ह झालेले आहेत. तर असो, हा आपला मुद्दा नाही. आपला मुद्दा आहे की NDPS ऍक्ट आज आपल्याला समजून घ्यायचा आहे. सोप्या भाषेमध्ये सांगतो, काही जास्त किचकट नाहीये मित्रांनो, सोपं आहे.
आणि परीक्षेत काही विचारलं तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. सगळ्यात पहिले काय विचारलं जाऊ शकते, एनडीपीएस ऍक्ट. एनडीपीएसचं फुल फॉर्म काय? त्याचा फुल फॉर्म होतो नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट 1985. ओके, दोन गोष्टी क्लिअर झाल्या याच्यात. एक, याचा फुल फॉर्म माहित झालं, नार्कोटिक्स ड्रग्स सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट, आणि कधीचा आहे? 1985चा आहे. ओके, दोन गोष्टी कव्हर झाल्या. तर आता हा मुद्दा आहे की 1985ला हा जर ऍक्ट बनला असेल, मग याच्या आधी मग जर वापर होत असेल ड्रग्सचा भारतामध्ये तेव्हा काय? तर भारतामध्ये मित्रांनो प्राचीन काळापासून जो गांजा आहे किंवा अफीम आहे यांचा औषधी म्हणून वापर करण्यात येत होता. परंतु त्याचा गांजा आणि अफीमचा औषधीसाठी वापर करण्यात येत होता, परंतु व्यसनासाठी सुद्धा वापर करण्यात येत होता. तर याच्यापूर्वी काय कायदे होते? तर त्याच्या पहिले होतं द ओपीएम. ओपीएम म्हणजे अफीम होती, लक्षात ठेवा. द ओपीएम ऍक्ट ऑफ 1857, द ओपीएम ऍक्ट ऑफ 1878 आणि डेंजरस ड्रग्स ऍक्ट ऑफ 1930. म्हणजे असे 3 ऍक्ट याच्यापूर्वी होते. परंतु जेव्हा हा नवीन ऍक्ट बनला, एनडीपीएस ऍक्ट 1985, हा बनल्यानंतर हे सगळे आता डिझॉल्व्ह झाले, म्हणजे रद्द झाले. सगळे यांचा समावेश आता 1985 एनडीपीसी ऍक्ट मध्ये करण्यात आलं. आपल्या भारतामध्ये हा सगळा अंमली पदार्थ येते कुठून? भारतात काही प्रमाणात होऊ शकते की काही रुरल एरियामध्ये याची शेती वगैरे केली जाते, परंतु तो प्रमाण मित्रांनो 0.00001 जरी म्हटलं ना तर त्याच्यापेक्षा कमी असेल. कारण की फार कडक कायदे आपल्या भारतामध्ये आहे, इम्प्लिमेंटेशन, आणि समाज सुद्धा अशा लोकांचा तिरस्कार करतो की जो लोक या प्रकार व्यसनाच्या किंवा जो अंमली पदार्थ आहे यांचा व्यापार करतात, व्यवसाय करतात, समाज सुद्धा अशा लोकांचा बहिष्कारच करतो. त्यामुळे भारतामध्ये याचं उत्पन्न नसल्यासारखं आहे. मग येते कुठून? तर आपल्या भारतामध्ये, हा आपला प्रिय भारत, याच्यामध्ये ड्रग्स येण्याचं सगळ्यात मुख्य कारण मानला जातो की आपले शेजारील देश. मग शेजारी देशामध्ये कोण कोण आहे? तर सगळ्यात महत्वाचं मानलं जाते की फक्त भारतात नाही तर संपूर्ण जगामध्ये ड्रग्स येण्याचं प्रमुख कारण मानलं जाते इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. या 3 देशांना पूर्ण जगभरात ड्रग्सचा सप्लाय करणारे मुख्य देश मानले जातात. आणि आपलं भारत जो आहे, आपल्याला शेजारी पण हेच लाभले आहे. तर ही जी आपली बाउंड्री लाईन एरिया आहे, ही जी पाकिस्तानला आणि काही भाग अफगाणिस्तानला लागून आहे, या ठिकाणी सगळ्यात जास्त जो ड्रग्स आहे हा भारतात आणला जातो आणि इथून मग तो संपूर्ण देशभरात आपल्या पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्ही नुकताच पाहिलं सुद्धा असेल की गुजरातचा जो पोर्ट आहे, अदानी पोर्ट, त्या अदानी पोर्टवर 3000 किलोचा ड्रग्स सापडला होता आणि तो टाल्कम पावडर म्हणून आणला होता. टाल्कम पावडर आहे ना, टाल्कम पावडर म्हणजे जो पावडर बनवण्यासाठी, चेहऱ्याला लावण्याचा जो पावडर असतो तो बनवण्यासाठी वापर केला जातो, त्याच्या नावाखाली 3000 किलोचा ड्रग्स त्या अदानी पोर्टवर गुजरातमध्ये आलं होतं. आणि तो कुठून आला होता? तर तो त्याचा असा आरोप करण्यात आला होता की तो इराणहून तो आपल्या भारतात आलं होतं एका शिपमध्ये, आणि तो इराणमध्ये, पाकिस्तानहून इराणला पाठवण्यात आलं आणि इराणहून आपल्या भारतामध्ये आलं. पण जेव्हा त्याच्यावर धाड टाकण्यात आली, त्याची चेकिंग करण्यात आली, तर 3000 किलो तो ड्रग्स त्याच्यामध्ये सापडलं होतं अदानी पोर्टवर गुजरातमध्ये. तर या प्रकारे अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण मार्गे सगळ्यात जास्त आपल्या इथं पोहोचतो. आणि तुम्हाला याच्यामुळे तुम्हाला आढळत असेल की हा जो पंजाब आहे हा पाकिस्तानच्या बॉर्डरला लागून आहे, इथं सगळ्यात जास्त नाही का या ड्रग्सचा सेवन केल्याचं तुम्हाला आढळते. उडता पंजाबमध्ये पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलं सुद्धा आहे. आणि गुजरातवर ची जी बंदर आहे तिथं उतरतो, तिथून तो पूर्ण भारतभर पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. तर ही एकच पश्चिम बाजूकडूनच येतो का मग फक्त, म्हणजे इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान? तर नाही, आपल्याला दोन्हीकडून त्रास आहे. दुसरा त्रास कोणीकडे नाही. तर दुसरा मुख्य स्रोत आहे जो भारतात ड्रग्स आणला जातो तो आहे म्यानमार, लाओस आणि थायलंड. हे जे 3 देश आहे, हा जो ट्रायंगल आहे, इथून सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतामध्ये ड्रग्स आणला जातो. आणि मुख्यत्वे जो म्यानमार, लाओस आणि थायलंडहून जो ड्रग्स येतो तो आहे अफीम, ज्याला अफू सुद्धा म्हणून म्हटलं जातो. अफीम प्रकार जो आहे ड्रग्सचा तो या म्यानमार, लाओस आणि थायलंड मधून येतो. आणि इतकंच नाही, हे तर देश झालेच, त्याच्यानंतर जो नेपाळ आहे, या नेपाळहून सुद्धा मोठ्या प्रमाणावर गांजाचा सप्लाय या बिहार मार्फत आपल्या भारतामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. तर इतके मोठे समस्या आपल्याला या शेजारी देशापासून प्राप्त झाल्या, म्हणजे आपल्याला भेडसावतात, कारण की मोठ्या प्रमाणावर ड्रग्स आपल्या भारतात इथून पाठवलं जातो. तर एनडीपीएस ऍक्ट बनवण्याचा उद्देश काय होता? तर उद्देश तर तुम्हाला कळलंच आहे की इतके मोठे आपले शेजारी देश आपले इतके चांगले मित्र आहे की भरभरून आपल्याला ड्रग्स पाठवतात. तर मग याच्यावर कंट्रोल कसं करायचं? तर याच्यासाठी एनडीपीएस ऍक्टचा एक उद्देश ठरवण्यात आला की अंमली पदार्थांच्या दळणवळणावर प्रतिबंध घालावा, जेणेकरून आपल्या भारतामध्ये तो आलाच नाही पाहिजे, आला तर भारतभर पसरला नाही पाहिजे. आणि दुसरा उद्देश होता की अंमली पदार्थांच्या वापरांवर बंदी आणणे. बरं, ठीक आहे,
पहिला तो उद्देश हा राहील की येऊच द्यायचं नाही, आलं तर भारतभर पसरू द्यायचं नाही, आणि कदाचित पसरलं जरी असेल तर त्याच्या वापरावर बंदी आणली गेली पाहिजे. हा एनडीपीएस ऍक्ट बनवण्याचा मुख्य उद्देश ठेवण्यात आला होता. त्याच्यानंतर याच्या अंतर्गत काही शिक्षा सुद्धा ठेवण्यात आला की जास्त कडक याला बनवण्यासाठी याच्या अंतर्गत शिक्षा ठेवण्यात आला. आणि या शिक्षांचं जो वर्गीकरण आहे 3 भागामध्ये करण्यात आलं. या अंमली पदार्थाच्या प्रमाणावर, की अंमली पदार्थ किती सापडतो याच्यावर आधारित 3 भागामध्ये याचं वर्गीकरण करण्यात आलं. 3 भाग कोणते? एक आहे अंमली पदार्थ कमी प्रमाणात आढळणे. व्यावसायिक प्रमाण म्हणजे जे लोक त्याचा व्यवसाय करतात, विकतात, त्या प्रमाणापेक्षा कमी सापडणे. आणि तिसरा आहे व्यावसायिक प्रमाण, म्हणजे त्याचा व्यवसाय करण्या इतकं मोठं प्रमाण ते सापडणे. म्हणजे 3 प्रमाण आहे. 3 प्रमाणात म्हणजे 3 भागात त्याचं वर्गीकरणात शिक्षा करण्यासाठी 3 भागामध्ये वर्गीकरणात करण्यात आलं. एक आहे कमी प्रमाण, दुसरा आहे व्यावसायिक प्रमाणापेक्षा कमी, आणि तिसरा आहे व्यावसायिक प्रमाण. तुम्ही आता सध्या न्यूज डिबेटमध्ये हे ऐकत सुद्धा असाल की बा कमी सापडलं. ते पाठीमागं ते कमी सापडलं म्हणण्यामागचं कारणच हा आहे की त्या शिक्षा त्यानुसारच असते की किती सापडलं, कमी सापडलं की व्यावसायिक प्रमाणापेक्षा कमी सापडलं की व्यावसायिक प्रमाण इतकं सापडलं, याच्यानुसार या शिक्षा ठरतात. आणि इतकंच नाही तर तुम्हाला शिक्षा दाखवतो बघा आता मी. तर नेमकी व्याख्या तुम्ही सांगू शकत नाही की कमी किती, कमी म्हणजे 1 किलो का, अर्धा पाव का, 1 ग्राम का, तर नाही, ते अवलंबून आहे कोणता ड्रग्स सापडला. समजा चरस सापडला असेल, चरस 100 ग्राम सापडलं तर त्याला स्मॉल क्वांटिटी म्हणजे कमी प्रमाण म्हणता येईल. आणि जर ते 1 किलो सापडलं तर त्याला कमर्शियल म्हणजे व्यावसायिक प्रमाण म्हणता येईल. म्हणजे ते ड्रग्सचा प्रकार कोणता आहे. आणि जर कोकेन सापडला असेल तर कोकेन जर 2 ग्रामच सापडला तर त्याला कमी प्रमाण, आणि जर 100 ग्राम कोकेन असेल तर त्याला व्यावसायिक प्रमाण मानलं जाते. गांजा 1 किलो पर्यंत त्याला कमी प्रमाण मानलं जाते, आणि 20 किलो असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला कमर्शियल प्रमाण म्हणतात. आणि हिरोईन जर 5 ग्राम असेल तर त्याला कमी प्रमाण, आणि 250 किंवा त्याच्यापेक्षा जास्त सापडलं तर त्याला व्यावसायिक प्रमाण मानलं जाते. हा जो हिरोईन ड्रग्स आहे याच्यावरच आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहे त्यांनी टोमणा सुद्धा मारला होता. काय की आमची जी मुंबई पोलीस आहे त्यांनी हिरोईन पकडली, परंतु त्यांना काही प्रसिद्धी भेटली नाही. परंतु एनसीबीनं हिरोईनीला पकडलं, हिरोईन म्हणजे ऍक्ट्रेसला पकडलं, म्हणून त्यांना प्रसिद्धी भेटत आहे. फक्त 10 ग्राम त्यांनी हिरोईन पकडली तर त्यांना इतकं प्रसिद्धी भेटत आहे, कारण त्यांनी एका ऍक्ट्रेसला पकडलं. आणि आमच्या मुंबई पोलिसनं 25 कोटीची काहीतरी आहे की 25 किलोची काहीतरी त्यांनी पकडली होती मुंबई पोलिसांनी हिरोईन, परंतु त्याला काही प्रसिद्धी भेटली नाही. तर एक टोमणा सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यावर मारला होता. त्याच्यानंतर एलसीडी नावाचं आहे, मॉर्फेन आहे, ओपीएम म्हणजे अफीम. तर याचे प्रमाण आहे, या प्रमाणामध्ये सापडलं तर ते कमी मानलं जाते, आणि या प्रमाणामध्ये सापडलं तर त्यांना कमर्शियल, याच्यावर त्यांची शिक्षा ठरते. अनअकॅडमीवर बऱ्याचशा बॅचेस सुद्धा लॉन्च झाल्या आहेत, ज्याच्यामध्ये 27 ऑक्टोबर पासून स्टार्ट झाली आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच राज्यसेवा बॅच नंबर 19. सगळे मेंटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. सोबतच 1 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे 25 डेज फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच फॉर राज्यसेवा मेन्स 2021 बॅच नंबर 7. याचे सुद्धा मेंटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. आजच या बॅच जॉईन करा आणि आपल्या एमपीएससी मधली एक जागा पक्की करा. तर शिक्षा काय? जर मित्रांनो कमी प्रमाण सापडलं तर 1 वर्षापर्यंतची शिक्षा त्याच्या अंतर्गत दिली जाऊ शकते, आणि जो दंड आहे तो 10,000 पर्यंतचा दंड त्याच्यात केला जाऊ शकते जर प्रमाण कमी सापडलं तर. आणि व्यावसायिक प्रमाणापेक्षा कमी असेल तर 10 वर्षापर्यंतची शिक्षा आणि 1 लाखापर्यंतचा दंड. आणि जर व्यावसायिक प्रमाणा इतकं सापडलं तर 10 ते 20 वर्षापर्यंतची शिक्षा, आणि त्याच्यामध्ये 1 लाख ते 2 लाखापर्यंतचा दंड असतो. परंतु शिक्षा या इतक्याच नाही आहे. जर एखादा व्यसनी व्यक्ती असेल किंवा एखादा याचा व्यवसाय करणारा, अंमली पदार्थांचा व्यवसाय करणारा व्यक्ती वारंवार याच्यात पकडल्या जात असेल तर या शिक्षेच्या 1.5 सुद्धा शिक्षा केल्या जाऊ शकते. आणि इतकंच नाही तर याच्यात मृत्यूदंड सुद्धा देण्यात येऊ शकतो, की जर या ड्रग्समुळे कोणाचा एखाद्या काही लोकांचा मृत्यू झाला असेल तर असा व्यवसाय करणाऱ्या लोकांना, व्यावसायिकांना, अपराध्यांना मृत्यूदंड सुद्धा देण्यात येतो आणि देण्यात आलेलं आहे. भारताच्या इतिहासामध्ये अशा ड्रग्सचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना मृत्यूदंड सुद्धा देण्यात आलेलं आहे. तर आता आपण येऊया याच्यात त्या अंतर्गत कलम, की एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत असणारी महत्वाची कलमे कोणती आहे. तर आपल्याला याच्यात भरपूर कलमे आहे, पण आपल्याला महत्वाची कलमे पाहायची आहे की याच्या अंतर्गत कोणती महत्वाची कलमे येतात. तर सगळ्यात महत्वाचं सगळ्यात पहिले कलम येतो कलम क्रमांक 8. काय आहे? विवक्षित कामांना मनाई. म्हणजे काय? तर जो आपला एनडीपीएस आहे की गुंगीकारक औषधी द्रव्ये, मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम म्हणजेच एनडीपीएस आहे. हा मराठीतला बघा अनुवाद याचा, लक्षात ठेवा. मराठीतला अनुवाद लक्षात ठेवा, विचारला जाऊ शकते. गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ
अधिनियम 1985 हा NDPS ऍक्टचा मराठीतला अनुवाद आहे, म्हणजे त्याच्यातलं भाषांतर करून दिलेलं आहे, ट्रान्सलेट करून दिलाय. तर कलम 8 काय म्हणते, विवक्षित कामांना मनाई. विवक्षित कामांना मनाई म्हणजे या प्रकारचे जे अंमली किंवा ड्रग्स आहे यांचं उत्पादन करणे, म्हणजे शेती लागवड करणे, त्यांचं उत्पादन करणे, उत्पादन केल्यानंतर त्यांचा व्यवसाय करणे, या सगळ्या गोष्टींना मनाई या ऍक्ट अंतर्गत घातलेली आहे. कोणत्या? कलम 8 अंतर्गत. तर आपला NDPS ऍक्ट काय करतो? मनाई, नियंत्रण आणि विनियमन करतो. कलम 8 काय करतो? विवक्षित कामांना मनाई. मग विवक्षित कामं कोणती? याची शेती म्हणजेच लागवड करणे, उत्पादन करणे आणि याचा व्यवसाय करणे, या गोष्टींना याच्यावर मनाई करण्यात आलेली आहे. आणि याच्या अंतर्गत मग कशाची शेती? तर जे काही ड्रग्सचे विविध प्रकार, अफीम असो, गांजा असो किंवा कोका असो, खूप सारे प्रकार याचे, याचं कोणत्याही प्रकारचं तुम्हाला शेती, लागवड, उत्पादन, व्यवसाय करता येणार नाही. आणि तसंच जर कोणी असं सापडलं तर त्यांना दंडित करण्याचं सुद्धा मग प्रावधान केलेलं आहे. परंतु याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक सूट दिली. कशासाठी? की अधिनियमाच्या व त्याखाली केलेल्या नियमांच्या अधीन राहून वैद्यकीय व शास्त्रीय प्रयोजना व्यतिरिक्त. ओके, तर कशाला सूट दिलेली आहे? की वैद्यकीय व शास्त्रीय कारणासाठी जर या ड्रग्सचा वापर होत असेल तर त्याला मान्यता आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कामाकरिता त्याचं उत्पादन किंवा वापर करण्यात आलं तर त्याला शिक्षा होणार, कलम 8 अंतर्गत. त्याच्यानंतर कलम 20. कलम 20 काय म्हणतो? कॅनॅबिस वनस्पती व कॅनॅबिस यांच्या बाबत उल्लंघनाबद्दल शिक्षा. तर हे विशेषत्व करून कॅनॅबिस वनस्पती व कॅनॅबिस या 2 प्रकारच्या ड्रग्स बरोबर तयार केलेला हा कलम आहे. यांचे उत्पादन आणि त्याच्यावर केलेली उत्पादन, लागवड आणि त्याचं वाहतूक, व्यवसाय असं कुणी केलं असेल तर त्याच्यावर याच्यामध्ये दंड संदर्भाचे उल्लेख केलेले आहे. कॅनॅबिस वनस्पतीची लागवड करणे, उत्पादन करणे, निर्मिती करणे, ताबा मिळवणे, विक्री करणे, वाहतूक करणे, राज्यात त्याला पसरवणे, आयात निर्यात करणे किंवा वापर करतील अशा बाबतीत याच्यामध्ये दंडांचे उल्लेख केलेला आहे. आणि जो कलम 8 आणि कलम 20 आहे, हाच जो कलम आहे तो त्या आर्यन खानच्या विरोधात लावण्यात आलेलं आहे. की या 2 कलमांतर्गत त्याच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहे आणि याच्यामुळेच त्याला जमानत भेटण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे. की कलम 8 आणि कलम 20 तुम्ही आता पाहिलंच असेल की फार गंभीर प्रमाणाच्या तरतुदी त्याच्यामध्ये दिलेल्या आहे. की असा त्याच्यावर लावण्यात आलेला आहे आरोप की तो सेवन करत नाही, तो त्याच्या व्यापारामध्ये सहभागी आहे. या प्रकारची मोठी कलम त्याच्यावर लावण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं त्याला जो जमानत भेटण्यासाठी फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आता तो खरंच व्यवसाय करतो का, की सेवन करतो, की सेवनही करत नाही, ते आपल्याला माहित नाही. तुम्ही खाली कमेंट्स बॉक्समध्ये बिनधास्तपणे चर्चा करू शकता की तो निर्दोष आहे, नाही आहे, काय नक्की कमेंट करा मित्रांनो. तुम्हाला काय वाटते, तो निर्दोष आहे की नाही आहे, फसवण्यात आला आहे की नुकता वाद करण्यात येत आहे, तुम्ही कमेंट करून सांगू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला काही रोकटोक नाहीये. तर त्याच्यामध्ये ही 2 कलम आहे जी त्याच्यावर लावण्यात आली, कलम 8 आणि कलम 20. ओके, त्याच्यामुळे हे महत्वाचं ठरते. याच्या दृष्टिकोनातून परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. त्याच्यानंतर याच्यात अजून एक महत्वाचं कलम आहे जे कलम क्रमांक 23. काय आहे? गुंगीकारक औषधी द्रव्य आणि म्हणजे हा NDPS चा फुल फॉर्म आहे. तर कलम 23 काय म्हणतो? गुंगीकारक औषधी द्रव्य, मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ यांची बेकायदेशीरपणे भारतात आयात करणे, भारतातून निर्यात करणे किंवा ते एका जहाजातून दुसऱ्या जहाजात हलविणे याकरिता शिक्षा. म्हणजे कलम 23 मुख्यत्वे करून या ड्रग्सच्या ज्या हालचाली आहे किंवा भारतामध्ये आणणे, भारतामध्ये आता इंडियामध्ये आणणे किंवा इंडियाच्या बाहेर नेणे म्हणजे आयात करणे किंवा नियंत्रित करणे किंवा भारतभर त्याला पसरविणे, या संबंधीच्या तरतुदी या कलम क्रमांक 23 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. ही महत्वाची काही कलमे आहे. 8 आणि 20 महत्वाची का ठरतात? कारण ते 2 आर्यन खानवर लावण्यात आली आणि सध्या चर्चेत आहे. त्याच्यामुळे परीक्षेत या 2 कलमावर प्रश्न येऊ शकतो. आणि तिसरं एक महत्वाचं आहे कलम क्रमांक 23 भारतात आयात निर्यात करण्याशी संबंधित. त्याच्यानंतर NDPS ऍक्ट अंतर्गत जमिनासाठी काही तरतुदी आहे. ओके, आता हा सुद्धा मुद्दा आहे ना, सुद्धा आर्यन खानला जमानत भेटत नाहीये, मग जामिनावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर का बरं जामीन भेटत नाहीये? बघा, जे कोर्ट आहे अशा मार्गदर्शक तत्वांमध्ये अशा मार्गदर्शक तत्वे आहे की जो अपराधी आहे त्याच्याबद्दल जामीन मंजूर करताना उदारमतवादी दृष्टिकोन न्यायाधीशांनी ठेवलं पाहिजे. किंवा जो अपराधी म्हणून तुमच्या समोर कोर्टमध्ये उभा आहे तर जर तो बेलेबल म्हणजे जामीन पात्र गुन्हा असेल तर त्याला जमीन द्यायला पाहिजे, असा उदारमतवादी दृष्टिकोन ठेवण्यात यावा. कशाच्या बाबतीत? अन्य गुन्ह्यांच्या बाबतीत. परंतु
परंतु ड्रग्स संबंधित जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये एनडीपीएस ऍक्ट काय म्हणतो की कठोर दृष्टिकोन सूचित करतो. म्हणजे अन्य गुन्ह्यांमध्ये उदारमतवादी दृष्टिकोन ठेवायला गेला पाहिजे असं न्यायाधीशांना सांगण्यात आलंय. परंतु जर ड्रग्स संबंधी गुन्हा असेल तर त्याच्यामध्ये उदारमतवादी दृष्टिकोन ठेवता येणार नाही. तर त्याच्यामध्ये न्यायाधीशांनी कठोर दृष्टिकोन ठेवावं असं उल्लेख आहे. म्हणजे एनडीपीएस ऍक्ट मध्ये अतिशय कठोर जो अपराधासाठी अतिशय कठोर असे शब्द वापरण्यात आले आहे. आणि एवढंच नाही, पुढे बघा, दोषी सिद्ध झाल्याशिवाय निर्दोष, म्हणजे जो व्यक्ती पकडला गेलाय तो जोपर्यंत दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला निर्दोष समजण्यात यावं असं न्यायाधीशांना मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगण्यात आलंय. परंतु ड्रग्सच्या बाबतीत याच्या उलट आहे. एनडीपीएस ऍक्ट काय म्हणतो की निर्दोष सिद्ध होईपर्यंत तो दोषीच राहणार. ओके, तर एनडीपीएस ऍक्ट काय म्हणणार मग? सध्या आर्यन खानला काय म्हणतो एनडीपीएस ऍक्ट? एनडीपीएस ऍक्ट म्हणतो की हा दोषी आहे. का? कारण त्या तरतुदीमध्येच उल्लेख आहे की जोपर्यंत तो निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला दोषीत समजण्यात यावं, हा एनडीपीएस ऍक्ट मध्ये उल्लेख आहे. त्याच्यामुळे कोर्ट सुद्धा याला जामीन देण्यासाठी वारंवार टाळत आहेत. कारण जोपर्यंत एनसीबी संतुष्ट होत नाही चौकशीमध्ये तोपर्यंत याला जामीन देण्यात येऊ नये. तर हे कोर्ट जाणून बुजून करत आहे का? तर तुम्ही जर एनडीपीएस ऍक्ट वाचलं तर त्या तरतुदीमध्ये वाचल्यानंतर तुम्हाला कळून जाईल की हे नाही, हे तर तरतुदीमध्येच उल्लेख आहे की जोपर्यंत निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला दोषीत समजावं अशी तरतूद सांगते. म्हणजे कोर्ट इथं काही भेदभाव करत आहे असं आपल्याला इथं तर जाणवत नाहीये. त्याच्यानंतर एक मित्रांनो, इथं सेक्शन 37 हा सुद्धा फार महत्वाचा आहे. एनडीपीएस ऍक्ट मधला सेक्शन 37 काय म्हणतो की अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये विना वॉरंट अटक करता येते. पोलिसांना वॉरंटची गरज नाही, ते विना वॉरंट अपराध्यास किंवा संशयितास अटक करू शकतात आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करू शकतात. हा पॉवर पोलिसांना देण्यात आलेलं आहे किंवा संरक्षण यंत्रणेला किंवा एनसीबीला किंवा मला पोलिसीला किंवा सीएसआर कोणी असो, मग तो संरक्षण यंत्रणा त्यांना हा अधिकार देण्यात आला आहे. परंतु असं नाहीये की पूर्ण पॉवर गव्हर्नमेंट एजन्सीला दिलं मग तर हे तर अतिक्रमण करतील असे अधिकारी आणि याचा गैरवापर सुद्धा करू शकतात. की जसे आता आरोप होत आहे की एनसीबी याचा गैरवापर करत आहे, तर याच्यासाठी सुद्धा एनडीपीएस ऍक्ट मध्ये काही तरतुदी आहे, काही संरक्षण देण्यात आलेलं आहे. तर ते संरक्षण कोणतं? तर सेक्शन 50 काय म्हणतो? सेक्शन 50 म्हणतो की संशयित मॅजिस्ट्रेट, आता मॅजिस्ट्रेट चुकलं इथे लिहिताना बघा, अर्धा स आणि हा मॅजिस्ट्रेट समोर तपास करण्याची विनंती करू शकतो. जर एनसीबीनं त्या क्रूजवर छापा घातला, क्रूज म्हणजे तो जहाज पाण्याचा जिथं पार्टी चालू होती, त्या क्रूजवर छापा घातला, तिथं आर्यन खानला पकडलं की आणि त्याची तिथं चेकिंग झालीच असेल ना की ड्रग्स आहे की नाही याच्याजवळ, तर त्या ठिकाणी आर्यन खान विनंती करू शकतो की नाही, मला तुमच्यावर संशय आहे, तुम्ही लोक माझं सर्च करताना मला तपासताना काही माझ्या खिशात जाणून बुजून काही ठेवून देसाल, मला मॅजिस्ट्रेट समोर न्या आणि तिथं माझी चेकिंग करा. ओके, परंतु याच्यात नाही का थोडेसे याच्यामध्ये मॅजिस्ट्रेट तर तिथे उपलब्ध होऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे एनसीबी काय करते, त्या ठिकाणी पंच नेते की आता या पंचासमोर आम्ही सगळं तपासणी करणार, तिथे पंचनामा करणार त्या आणि त्या पंचाची साईन त्याच्यावर घेणार आणि ती साईन नंतर मॅजिस्ट्रेट समोर तो पंचनामा आम्ही सादर करू. तर या प्रकारचं एक यंत्रणा एनसीबी राबवत असते. परंतु त्या ठिकाणी तो पंचच आता असे वादग्रस्त तिथे निवडले गेले की त्याच्यावरच संशय आहे की ते पंच सुद्धा अपराधी आहे. मग त्यांनी जे पंच म्हणून ग्वाही दिली ती खरी आहे की खोटी आहे, त्याच्यामुळे हा वाद इथं उद्भवला आहे. ओके, तर हा एक सेक्शन 50 आहे. त्याच्यानंतर सेक्शन 55 हा काय म्हणतो की जप्त केलेलं जो काही साहित्य व पदार्थ आहे घटनास्थळी सील केलं गेलं पाहिजे. हा बघा, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. जे आपल्या राज्य शासनाचे एक मंत्री आहे नवाब मलिक, त्यांनी जे मुद्दे वारंवार ते प्रेस कॉन्फरन्समध्ये मांडत आहे, हे दोन्ही मुद्दे त्यांनी मांडले आहे. आणि हा दुसरा जो सेक्शन 55 आहे हे वारंवार त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सुरुवातीच्या वेळेस फार मोठ्या प्रमाणात हा यूज केलं होतं. सेक्शन 55 काय सांगते सेक्शन 55 की क्रूजवर मग तुम्ही एनसीबीने छापा घातला ना, मग त्या क्रूजवरच जितकं काही अंमली पदार्थ तुम्हाला सापडलं ते तिथंच सील करायला गेलं पाहिजे होतं. परंतु तिथं असं आढळलं की एनसीबीने काय केलं, ते सगळं साहित्य एनसीबीच्या ऑफिसला नेलं मुंबईमधल्या, तिथं फोटो सेशन झाला, मीडियाला बोलवण्यात आलं, फोटो काढण्यात आले आणि नंतर मग ऑफिसमध्ये नेऊन सील केलं. म्हणजे मीडियाला फोटो काढेपर्यंत तो तसाच होता. मग हा सेक्शन तिथं काय झाला, कमकुवत झाला, म्हणजे याचं पालन करण्यात आलं नाही. मग हा तिथं संशय उद्भवतो की तो जो अंमली पदार्थ एनसीबीच्या ऑफिसमध्ये मुंबईमध्ये नेण्यात आलं, फोटो काढण्यात आले मीडियासमोर, मग तो काय याचं सबूत आहे, काय याची ग्वाही आहे की तो क्रूजवर होतं, तो एनसीबीने प्लांट केला नाही किंवा जाणून बुजून आर्यन खानला फसवण्यासाठी तर नाही आणलं ना. तर त्याच्यामुळे हा नवीन वाद आता याच्यात उद्भवला आहे आणि आता त्याच्यात हा पूर्ण जो
या तपास आहे एनसीबीचा हा आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तर हे काही महत्वाचे सेक्शन्स होते, महत्वाचे ऍक्ट्स होते एनडीपीएस बद्दलचे, त्याच्यातल्या तरतुदी होत्या जे एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी फार महत्वाचे आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा आवडला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडलं असेल लाईक करा, मित्रांनो शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचा सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.